काय दिवस आलेत बघा यार. आधी लोक देशप्रेमी होते, आता काय झालंय, आता लोक पार्टी प्रेमी आणि नेता प्रेमी झालेत. जर एखाद्या व्यक्तीने यांच्या लाडक्या नेत्याला एखादा प्रश्न विचारला तर हे यांचं IT सेल लगेच ऍक्टिव्ह होतं. मग ते त्या व्यक्तीचं पार कॅरेक्टर असॅसिनेशन करतात. मग ते विसरून जातात की हे नारी शक्ती वंदन जे काय होतं ते सगळं विसरून ते लोक मग एका स्त्रीला, एका नारीला ते लोक एवढ्या घाण शिवाय देतात की ते मी व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही. मग आता हेच काय यांची नारी शक्तीचं प्रेम. तुम्हाला असं नाही वाटत का की तुम्ही आज ज्या बाईबद्दल बोलताय तीच सेम गोष्ट जर तुमच्या घरातल्या लेकीबाळीबद्दल उद्या कोणी बोललं तर तुम्हाला चालेल का? आणि तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी पार्टी म्हणता. हिंदुत्वामध्ये हे सगळं चालतं का? तुमचं कुठलं हिंदुत्व आहे ना आजपर्यंत कळलेलं नाहीये. आम्ही छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व मानतो, कारण छत्रपती शिवराय नेहमी म्हणायचे की परस्त्री माते समान. सामान्य लोकांना होणारा त्रास त्या व्यक्तीने दाखवण्याचा प्रयत्न केला, तिच्यात ती ऍटलीस्ट धमक तरी होती. तुम्ही तर नेत्यांचे गुलाम झालात आणि तुम्ही नारी शक्तीचं आंदोलन करत होता. तिने नारी शक्ती काय असते हे दाखवून दिलं. ते तुम्हाला पचनी पडलं नाही. आणि हे VIP कल्चर काय आहे भारतामध्ये. आणि मला एक गोष्ट कळलेली नाहीये की सत्तेतल्याच लोकांना आंदोलन करायची का गरज पडतीये. मोदी साहेब तर म्हणतात ना की नारी सब कुछ माफ करेगी लेकिन खुद का अपमान माफ नहीं करेंगी.